हो, चला आजच्या धंद्याची सुरुवात झाली. गॅस काल रात्री आपण टाकलेला म्हणून आज काही गॅस पंपावर गेलो नाही आपण. आजची पहिली बुकिंग वाजलेली आहे आपल्याला कम्प्लिटली 30 किलोमीटर. 30 किलोमीटरचं म्हणलं तर 500 रुपयाचा आकडा बसलेली आहे रॅपिडोला. चला बघू, करू सुरुवात. किती होतात मीटरनी या काय होतं बघू. आवाजावरनं तर वाटलं की बुजुर्ग आहेत म्हणल्यावर थोडंफार वाटायला लागलं आता कॅन्सल व्हायची जास्त शक्यता आहे. मीटरला ॲग्री करणार नाही असं मला वाटतंय, पण काय होईल हे काय माहिती नाही अजून. तर बघू आता कस्टमर काय म्हणतं आहे काय नाही. आणि आत्ता वाजलेले 9:30 वाजायला आलेले आहेत. 10 वाजता जर ही बुकिंग जर कॅन्सल झाली माझी, तर ह्याच्यापुढं मला धंदा कवर करणं माझ्या शक्यच नाही मला. तर बघू तरी काय होतं काय नाही. हां, माहिती आहे मीटर कंपल्सरी. मीटर कंपल्सरी माहिती ना. तेच कंपल्सरी ते ठेवलेलं ते पकडलं की दुसरं. दोन दिवस त्याला गेलो काय आम्ही तर रेग्युलर त्याच्यावर मीटर रिडिंग चुकीचं नाही ना मीटर. नाही चुकीचं काही संबंधच येत नाही. चुकीचं वापरलं आमचं परमिट बाद होता डायरेक्ट. मला माहिती किती होतं. OTP काय म्हणले 42 झाले तर मग तुमचं एकदा गडबड आहे. 4229. आपला पहिल्या बुकिंगचा ड्रॉप झाल्याच्यानंतर आपल्याला पहिल्या बुकिंगसाठी पैसे भेटले. रॅपिडो दादाकडनं भेटले आपल्याला काही नाही म्हणलं तरी 483 रुपये. 483 रुपये काय. आणि आपले जे RTOने दिलेलं मीटर आहे, जे भंगारवाड्याच्या रिक्षावाले करत नाहीत काही आणि सगळ्या रिक्षावाल्यांना भोगायला लागतं, त्या मीटरने पैसे दिलेले आहेत मला कम्प्लिटली 537 रुपये. किती फरक पडतोय ते बघा आणि करा काय नाही. आळस आला होता. आळस आल्याच्यानंतर आपल्याला परत दिली रॅपिडोने चिंचवडमधनं स्टुडंट राईड दिलेली आहे. स्टुडंट राईड आता नक्की नेतोय कुठं तेच आपल्याला माहिती नाही. आता बघू आता कुठं जातो आपण. मीटरने जायला लागतं माहिती ना. किती किलोमीटर? 7 किलोमीटर. 8 किलोमीटर आहे, पण ती अलीकडे सोडायची 7 किलोमीटर. कुठंही सोडलं तेच म्हणतोय मग मीटरने जा म्हणून. मग कुठं म्हणतो एक्स्ट्रा द्या काय. किती होते मग? 119 रुपये. तेच मीटरने हे आमचं कॅबमध्ये आणि आमच्यामध्ये फरक हे आम्हाला मीटर. तुमचं 7 रुपये किलोमीटर. किती 7 किलोमीटरची किती होते तर? मग ते 119 रुपये होतं ते. जास्त कमी झालं तर त्यांच्याकडून घ्या, नाही तर जास्त झालं. मग तेच म्हणतो ना, आम्हाला ते लूट मार नको कोणाचे. आम्ही डायरेक्टली मीटर टाकून नेतो त्याच्यामुळे नेतोय. मग त्याच्यामुळे कुणाचं काही एक्स्ट्रा बी नको कमी बी नको. आम्हाला बी नको तुम्हालाही जास्त नको द्यायला. OTP काढले स्कॅनर इथं पाठीमागचं. 130 रुपये भरतो. काय कमी जास्त होतं ना बरोबर ना. नाही तर 100 230 रुपयाची नाही. मी आता जेवढं किलोमीटर होणार आहे तेवढंच आहे होणार आहे. किलोमीटरच्या इतर एकतर काय होणार नाही एवढी गॅरंटी. OTP काय यह स्टूडेंट ऑटो राइड है, कृपया कस्टमर का स्टूडेंट ID कार्ड चेक करें. कुठनं घेऊन जायचं रोड त्यांना माहिती आहेत का. रोड चला पहिली बुकिंग आपली भोसरीचा ड्रॉप झाला. भोसरी दिघी होती ती दिघीचा ड्रॉप झाला. दिघीचे पैसे आपल्याला भेटले 176 रुपये आणि दाखवले होते 154 रुपये. म्हणलं तर 76 म्हणलं तर एक 20-22 रुपये काय वाढले. तर तो ड्रॉप झाले आपल्याला लगेच बसली शिवाजीनगर.
चेक करा. शिवाजीनगरचा मी पिकअप केला, पण पेशंट होते त्याच्यामुळं पेशंट म्हणजे मुलगा का काही प्रॉब्लेम होता ते मला नाही माहिती. मुलांनी उचलून आणलं होतं त्याच्यामुळे मी मीटरने बोललो नाही त्यांना. आणि गाडीत बसल्याच्यानंतर आता योग्य वाटलं नाही आपल्याला की मीटरने बोलावं म्हणून, पण त्याला घाईगड पण म्हटलं पेशंट आहे वरनं आणतो म्हणला. आणल्याच्यानंतर पेशंट चालत बिलत आला असता तर मी पण बोललो असतो, पण उचलून आणलं होतं. आणि गाडीत बसल्याच्यानंतर आपण ती थट्टा उडवणं आपल्याला पटत नाही. ते 211 रुपये भेटले 12 किलोमीटरला. म्हणजे चालतंय म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही. आता शिवाजीनगरवरनं कुठली बुकिंग पडते आपण बघू आणि कुठं जातो आहे हे बघू. तर आपण आता शिवाजीनगरवरनं उचलली आहे रामबाग कॉलनी कोथरूड. रामबाग कॉलनीला किती पेमेंट होती बघू आपण. काय लागतं माहिती नाही. ड्रॉप झाला. रामबाग कॉलनीला 86 रुपये उबेरने दाखवले आणि मीटरने दिले 104 रुपये. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. रामबाग कॉलनीचा ड्रॉप झाला, लगेच रामबाग कॉलनीच्या इथनं लगेच पडली आपल्याला भुसारी कॉलनी. भुसारी कॉलनी दाखवली फक्त काहीतरी 58 रुपये दाखवलेली. बघू आपण किती होता. त्या बॅक साईडच्या लेनला पकडलेलो काय माहिती. 1524. भुसारी कॉलनीचा ड्रॉप झाला. भुसारी कॉलनीला 58 रुपये ॲपला दाखवले. मीटरने झाले 64 रुपये. 3.5 किलोमीटरला 64 रुपये भेटले. चला बघू आता जेवण करू. दुपारचे 2-3 वाजायला आलेले. जेवण झालं नाही आपलं, जेवण करू नंतर बघू आता कुठली भाडं पडते. त्या जेवता कुठलं मोठं भाडं पडते का बघू आपण. चला कोथरूडवरनं बसली आपल्याला वानवडी साईडची बसली आहे. चला बघू पिकअप करू आणि किती पैसे होतात हे बघू. वानवडीचा ड्रॉप झाला. ड्रॉप झाल्याच्या नंतर रॅपिडोने दिले 263 रुपये आणि मीटरने दिले 283 का 85 रुपये काय तर दिले. तर विचार करा फक्त 20 रुपयाचा फरक पडला. असा फरक जर कंटिन्यू ठेवायचा असेल, आधीच उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यामुळं मागचा जो उन्हाळा त्यांनी बघितला असेल ओला उबेरचा, त्या उन्हाळ्यामध्ये सगळे 15-15, 10-10, 12-12 रुपये पर किलोमीटरने तुम्ही भाडे मारलेली आहेत. तर ती वेळ परत येऊ द्यायची नसेल तर कंपल्सरी मीटर ही मोहीम आत्ता आधीच चालू झालेली आहे. ती मोहीम परत चालूच राहू द्या, चालूच करून ठेवा, बंद करू नका कोणी. सगळ्यांना सांगणं आहे माझं म्हणणं. चला बघू आता कुठलं भाडं बसते आपल्याला पुढं. आपल्याला बसलेली आत्ता जस्ट आंबेगाव. चला करू पिकअप आणि बघू आंबेगावचे किती होतात पैसे. मीटरने जायला लागतं माहिती ना. हाँ मैम 29. आंबेगावचे आपल्याला भेटले 271 रुपये ॲपला दाखवले होते म्हणजे ओलाला. आणि आपल्याला भेटले कम्प्लिटली 300 रुपये 16 किलोमीटरला. आपल्याला बसलेली आता जस्ट आनंदनगर. करू पिकअप आनंदनगर जाऊन बघू आपण. त्याला बारीक सांग, बारीक सांग. जाताना जाय ह्यांच्यात रिक्षा.
आनंदनगरचा ड्रॉप झाला. आनंदनगरचे भेटले 68 रुपीज म्हणजे 68 रुपये आणि ऑनलाईन दाखवले होते 74 रुपये. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आणि ह्या कस्टमरला माहिती होतं मग काय बोलायची गरज लागली नाही एवढी. आपण उचललेली आहे लोकल 200 मीटरवरनं घ्यायची आणि 1 किलोमीटरला सोडायचे. चला बघू. सनसेटमधनं सन पॅराडाईज शिवसागर फेज 1मधनं पिकअप आहे आपला. बघू आपण. सुट्टे 2 रुपये असते तर बघा नंतर. 800 मीटरची राईड होती आणि 200 मीटरचा पिकअप होता म्हणजे 1 किलोमीटरच्या मध्ये कस्टमरने 52 रुपये दिलेत. 52 रुपये असं मागितल्यावर कधी देतात का? 800 मीटर म्हणा, इथनं पुढं जायचं म्हणा, कधी देतात का 52 रुपये? ॲपने दाखवले बरोबर 52 रुपये देतात. त्याच्यामुळे 2 किलोमीटरपर्यंत नॉन मीटर, 2 किलोमीटरच्या पुढं हार भाडं मीटरवर. चला बघू आता पुढचं भाडं कुठलं पडतं आपल्याला. जस्ट 300 मीटर पिकअप आणि 1 किलोमीटर ड्रॉप पडलेली बुकिंग आहे. आता त्या बुकिंगला मला दाखवले प्राईस 45 रुपये. चला बघू आता. सेज 47 रुपये दाखवतात. इथनं यशोदा ज्वेलर्सच्या इथं आलो होतं. काहीतरी 1.1200 मीटरची राईड होती आणि ते 3 म्हणलं 1500 मीटरला कस्टमरने पे केलेले 47 रुपये. आणि सर तोंडाने कधी मागितलं कोणाला की दादा 40 रुपये दे, 50 रुपये दे, त्यावेळी आपल्याला कधी चिंगूसच भेटले जातात. त्याचं ऑनलाईनला लोकल मारलेलं परवडतात. आता उचललेली 47. आता बघू पुढची राईड कुठली पडते, लॉंग पडते का लोकल पडते बघू आपण. आपण उचलली आत्ता जस्ट ब्रह्मोरच्या सनसेटच्या इथनं बावधान. करू बावधानचा पिकअप आणि बघू बावधानला किती पैसे. 66 हो चालतं. ड्रॉप झाला आपला. बावधानचा ड्रॉप झाल्याच्या नंतर बावधानचे भेटले आपल्याला 168 रुपये ओलाला दाखवलेले आणि 166 रुपये झाले म्हणजे 2 रुपये कमीच झाले. बघू आता पुढची कुठली पडते. कोल्हेवाडी गेली. चला बघू पुढची कुठली पडते. आत्ता आपण बावधानमध्ये होतो. बावधानमधनं आपण उचलली वारजे अतुल नगर. चला बघू वारजे अतुल नगरचे पैसे किती. तीन मिसळ द्या म्हणलं, 4 मिसळ नवरा बायको पूर्ण. अतुल नगरचा ड्रॉप झाला. वारजा अतुल नगरचे आपल्याला पेमेंट भेटलं टोटली 100 रुपये आणि उबेरला दाखवलेलं 92 रुपये. आता बघू आता वारजेवर काय पडतं आहे का. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. वाजायचे तर काही गॅरंटी नाही पण बघू आपण. बावधानला होतो. बावधानवरनं पूर्ण एमटी. आता बघू किती टोटल झाला आपला.